आज हुतात्मा स्मृती दिन उद्धव ठाकरे यांनी केलं हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केलं। यावेळी राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात, निवडणुकांनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार सभांचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, बारामतीमध्ये नगर परिषदेच्या प्रचाराचा नारळ फुटणार। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं आज होणार उद्घाटन, संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन। नागपुरात आजपासून 4 दिवसीय अॅग्रो व्हिजन कार्यक्रमाचं आयोजन, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचं उद्घाटन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री दत्ता भरणे उपस्थित राहणार। पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा आज सातारा जिल्हा दौरा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांची साताऱ्यात महत्त्वाची बैठक। पदाधिकारी कार्यकर्त्यांचा फोडाफोडीवरून असलेला वाद संपला, मंत्री भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण, एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा निर्णय झाल्याची कबुली। कोल्हापुरातील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा, गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आदेश। कल्याणमध्ये काँग्रेसचे महिला संमेलन उत्साहात संपन्न, भाजप सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ, महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार, सध्या सव्वा लाखी यांची माहिती। तुमच्यात हिंमत आहे का मुस्लिम बांधवांना उमेदवारी देण्याची, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका, आम्ही सर्व धर्म समभाव आणि संविधानाला मानतो, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। राज्यात भाजपाची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा, केंद्रीय नेतृत्वाच्या भाजप प्रदेश अध्यक्षांना सूचना, सूत्रांची माहिती। पोलीस संरक्षण नको, दिलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढावं, मनोज जरांगे पाटील यांचा पोलीस अधीक्षकांना अर्ज। वांद्रे किल्ल्यावरील दारू प्रकरणी अखिल चित्रेंकडून शेलारांचा नवा व्हिडिओ ट्विट, शक्य असेल तर नाही कारवाई कराच, अखिल चित्रेंचं आशिष शेलारांना आवाहन। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर आरोप, उमेदवारावर असलेल्या आरोपांचे पुरावे द्या, राणा जगजितसिंह यांचं ओमराजेंना आव्हान। मंत्री उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक, रत्नागिरीतल्या महायुतीच्या मेळाव्यात स्तुती सुमन, युतीसाठी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त। कागलमध्ये मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र, मुश्रीफ घाटगे एकत्र आल्यानंतर संजय मंडलिक ऍक्शन मोडवर, संजय मंडलिक यांनी भाजपाच्या संजय घाटगेंची घेतली भेट। भ्रष्टाचार सांगूनही काही कारवाई होत नाही, निविदांबाबत आम्ही माहिती सांगितली होती, मुंबईतील कचरा संकलन घोटाळ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। जे दिवटे निघाले तर त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही, आमदारकीचा फंड फक्त शिक्षणासाठी वापरा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सत्ताधारी एकमेकांच्या नसा आवळतायत, आजचा पेपर वाचला आणि बाबा मला मारलं म्हणून गेलो होतो, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर निशाणा। फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग करतायत, फडणवीस दमदाटी आणि गुंडगिरी करतायत, यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। महायुतीत नाराजी नाही, भागवत कराड यांचं स्पष्टीकरण, महायुतीतील नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम। जागांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला प्रस्ताव, प्रत्येक मतदारसंघात मनसेला 2 जागा देण्याचा प्रस्ताव, प्रस्तावानंतर मनसेकडून अधिक जागा मागितल्या जाणार, सूत्रांची माहिती। राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस, दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत।
चाकण नगरसेवकपदी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने खातं उघडलं. राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड, शिवसेनेच्या 1 नगरसेवकाची बिनविरोध निवड. शिरोळ जयसिंगपूर नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकत्र. राज्यात आणखी एका ठिकाणी शिवसेना एकाकी पडली. जळगावच्या जामनेर नगर परिषदेत भाजपचे 6 नगरसेवक बिनविरोध विजयी. गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान. हिंगोलीत भाजपाला पुन्हा धक्का. वॉर्ड क्रमांक 9 मधील भाजपाच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार. वैद्यकीय कारणास्तव माघार घेतल्याची विजय काळे यांची प्रतिक्रिया. कल्याण पूर्वेत शिवसेना ऍक्शन मोडवर. गोपाळ लांडगे यांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती. शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील, गोपाळ लांडगे यांच्याकडून विश्वास व्यक्त. गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षपदी बिनविरोध. साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. धुळ्यातील दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीतून राखीबाई रवींद्र उपाध्ये यांचा उमेदवारी अर्ज मागे. भाजपाच्या भारती विजय मराठे बिनविरोध नगरसेवक. भाजपाच्या बिनविरोध नगरसेवकांची एकूण संख्या 8 वर. भाजपाने निवडणूक प्रचारासाठी काढलेल्या उर्दू पत्रकांचं स्वागत. उर्दू एका धर्माची भाषा नसल्याचं भाजप नेत्यांनी केलं मान्य. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया. गडचिरोलीच्या देसाईगंज नगर परिषद राष्ट्रवादी शिवसेनेत युती. 10 वर्षातील भाजपाची सत्ता आणि 4 वर्षातील प्रशासक राज यावेळी दूर होईल. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जेसा मोटवानी यांच्याकडून विश्वास व्यक्त. तुळजापूरमध्ये भाजपच्या वतीनं प्रचार रॅलीचं आयोजन. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ जयकुमार गोरेंनी फोडला. यावेळी आमदार समाधान आवताडे उपस्थित. आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेतून बिनविरोध निवड. आल्हाद कलोती फडणवीस यांचे मामे भाऊ. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी मामे भावाचं फोन करून केलं अभिनंदन. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून विशेष निवडणूक कक्ष, बंदोबस्त आणि इतर कामांच्या पूर्वतयारीसाठी कक्षाची स्थापना. अमरावतीत भाजपाकडून एकाच जागेसाठी 2 AB फॉर्म. अंजनगाव सुरजी नगर परिषदेत भाजपाकडून 2 फॉर्म. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईने गोंधळ. यवतमाळमध्ये निवडणुकांची रणधुमाळी. पालिका निवडणुकातील रसद रोखण्यासाठी अलर्ट. यवतमाळमध्ये 11 ठिकाणी 143 पथकांचा वॉच. मुंबईतील हवा प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेची नियमावली जाहीर. नियम मोडणारी बांधकामं, प्रकल्पांची कामं बंद करण्याचा पालिकेचा इशारा. वायू प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या विकासकांना काम थांबवण्याची नोटीस. वरळीतील 4 विकासकांना कामे थांबवण्याची पालिकेची नोटीस. प्रभादेवीच्या पुलाचा खर्च आणखी वाढणार. पूल पडण्यासाठी आता मध्य रेल्वेने मागितले 42 कोटी रुपये. नवीन नियमावलीनुसार आता अधिक पैसे मागितल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्यांवर नजर. सरकारी कर्मचारी लाभार्थी असल्यास कारवाईचा बडगा. योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार छाननी. पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातील घोटाळ्याची लोकशाही मराठीकडून पोलखोल. आरोग्य विभागात तब्बल 100 कोटींच्या वर घोटाळा झाल्याचा भाजप नेत्याचा दावा. पुणेकरांसाठी गुड न्यूज. म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत. अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. ITI मधील 8000 विद्यार्थ्यांना मिळणार रोजगार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा. कणकवलीतील जमीन प्रकरणी दमानी यांना भेटू द्या. मंत्रालयात आलेल्या केतन शिंदेंची मागणी. केतन शिंदे नावाचा व्यक्ती आईसोबत मंत्रालयात. सिव्हिल ड्रेसमध्ये मंत्रालयात आलेल्या पोलिसांसोबत वाद. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करणार नाही. सूत्रांनी दिली माहिती. महार वतनातील लोकांचे स्टेटमेंट घेतल्यानंतर आता पुढील कारवाईची शक्यता.
मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटलांची चौकशी करणार. शीतल तेजवानीनंतर आता दिग्विजय पाटलांची चौकशी होणार. लोकशाही मराठीचं स्वच्छ मुंबई अभियान. शिवडी परिसरात कचऱ्याचा ढिगारा. अजय चौधरींच्या मतदारसंघात घाणीचं साम्राज्य. वाशीमध्ये लोणीच्या संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची गर्दी. 3 मजली रथ ओढण्याची 101 वर्षांची परंपरा. गडचिरोलीतील गुणांकनात गोंडवाना विद्यापीठ राज्यात अव्वल. आकृतीबंध, सरळ सेवा, नियुक्ती, पदोन्नती अशा विविध मुद्द्यांवर विद्यापीठ अव्वल. परभणीच्या कौसाडी ग्रामपंचायतीत विविध विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप. ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांकडे संयुक्त निवेदनाद्वारे तक्रार दाखल. मावळमध्ये पवना धरण परिसरात अतिक्रमण कारवाई. पहिल्या टप्प्यात 5 बंगल्यांवर कारवाई. कारवाईपूर्वी मालकांना सूचना देण्यात आल्या होत्या. अनधिकृत फेरीवाल्यांच्या हाणामारी विरोधात मनसे आक्रमक. फेरीवाल्यांच्या गुंडगिरी विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा. गोरेगाव स्टेशन बाहेरील झाली होती हाणामारी. नाशिकच्या वणी परिसरात अनधिकृत डिझेल विक्रीवर बंदी घाला. जिल्हा पेट्रोल डिझेल डीलर वेलफेअर असोसिएशनची मागणी. नागपूरमध्ये शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामुळे शिक्षकांचे वेतन रखडले. वेतन रखडल्याने शिक्षक आर्थिक अडचणीत. हिंगोलीत पोलिसाला राजकीय उमेदवारासोबत फिरणं भोवलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचारी निलंबित. पंढरपुरात अवैध वाळू उपसा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाची कारवाई. कारवाईत 1,25,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मीरा भाईंदरकरांसाठी क्रिसमस गिफ्ट. वर्षाअखेरीस मेट्रो सेवेला हिरवा कंदील. क्रिसमसपूर्वी मेट्रो सेवा सुरू होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील समस्या सोडवण्यासाठी पालिकेकडून रहिवाशांसोबत बातचीत. उद्यान परिसराचे रूप पालटण्यासाठी पालिकेकडून 2.1 कोटी खर्चाला मान्यता. कोल्हापुरात सौंगती यात्रेसाठी एसटी भाड्यात सवलत. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश. यवतमाळमध्ये 61,000 हेक्टरवर रबीची पेरणी आटोपली. हरभरा, गहू, मका, जवस आणि ज्वारीच्या पिकाचा सर्वाधिक समावेश. हिंगोली जिल्ह्यात मुबलक पाण्यामुळे गहू पिकाच्या पेरणीमध्ये वाढ. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गहू पिकाची केली लागवड. यवतमाळमधील 43,000 शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित. मदतीसाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जम्मूतील काश्मीर टाइम्सच्या कार्यालयावर पोलिसांची धाड. AK-47 रायफलची काडतुसं आणि ग्रेनेड पिन जप्त. देशविरोधी कारवायांना मदत केल्याच्या आरोपानंतर कारवाई. अंबरनाथमध्ये एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी तलवारी आणि कोयत्याने हल्ला. पोलिसांकडून 8 तासात 7 आरोपींना अटक. पोलिसांकडून आरोपींची शहरात धिंड. कोल्हापुरातील चुटकीवाल्या भोंदूबाबाच्या घरात पोलिसांची छापेमारी. भोंदूबाबाच्या घरात अनेक संशयास्पद वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांकडून भोंदूबाबाचा तपास सुरू. नवी मुंबईतील DPS शाळेच्या बस ड्रायव्हरला नशा करताना रंगेहात पकडले. चालक नशा करून बस चालवत असल्याचं समोर. आरोपींवर गुन्हा दाखल करा. मनसे कार्यकर्त्यांची मागणी. वसईमधील अवैध गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांचा छापा. कारवाईमध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त. अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका. 1,400 कोटींची मालमत्ता जप्त. शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मारहाण. चुकीची भाषा वापरत मारहाण केल्याची घटना. घटनेच्या निषेधार्थ OPD सेक्शन बंद. नवी मुंबईच्या उरणमध्ये वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू. पोलिसांना आजूबाजूच्या नागरिकांवर संशय. पोलिसांनी केला हत्येचा गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडी प्रकरणातील सराईत आरोपी जेरबंद. आरोपीकडून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त.
बीडमध्ये अर्जावर आक्षेप घेतल्याने उमेदवाराला शिवीगाळ, उमेदवाराच्या घरासमोर धुडगूस घालत घोषणाबाजी करण्यात आली। या प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल। कोल्हापुरात चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर आता पोलिसांचा छापा। भोंदू बाबाकडून अनेक नागरिकांची फसवणूक। मुंबईतील मालाडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या, डोक्यात दगड मारून पत्नीला मारलं। फेरीवाल्यांच्या 2 गटात तुफान हाणामारीत एका भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू। गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेरील घटना। पुणे पोलिसांची मटका आणि जुगार प्रकरणी कारवाई, आरोपीची पुणे पोलिसांनी काढली धिंड। बदलापूरमध्ये गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला पोलिसांकडून अटक, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी। नाशिकमधील अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेला भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल, पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा व्हिडिओमध्ये संवाद। हिंगोलीमध्ये सासरा आणि मेहुण्यानं जावयाची दगडाने ठेचून केली हत्या, हिंगोलीच्या भटसावंगी गावातील धक्कादायक घटना। चाकूचा धाक दाखवत महिलांची लूट सुरू, लूट करणाऱ्या दोघांना अटक, वैजापूर परिसरातील घटना। यवतमाळमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदळात आढळली उंदरांची विष्ठा, नागरिकांमध्ये खळबळ, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता। भिवंडीत कंपाऊंडमध्ये उभी असलेल्या कारला आग लागल्याने परिसरात खळबळ, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। मुंबई बंगळुरू महामार्गावर एसटीचा अपघातात जीवितहानी नाही, बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात। अमरावती 4 चाकी कारने 4 जणांना उडवलं, अपघातानंतर संतप्त जमावाने कारची केली तोडफोड, पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात। नवी मुंबईतील जुईनगर स्टेशन समोरील नाल्यात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला, माहिती मिळताच पोलीस दाखल, घटनेचा तपास सुरू। पुण्यात वृद्धाश्रमाच्या नावाखाली वयोवृद्धांना ठेवलं उघड्यावर, कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण उघड्यावर, दादासाहेब गायकवाडांकडून नातेवाईकांना उडवाउडवीचे उत्तर। पुण्याच्या बालेवाडीत हिट अँड रनचा प्रकार, दुर्घटनेत 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, चालक फरार। मालेगावात अपघात आणि गुन्ह्यातील गाड्यांना आग, जुन्या पोलीस स्टेशन बाहेर वाहनांना आग, आगीचं कारण अस्पष्ट। रायगडच्या ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली, अपघातात 3 जणांचा मृत्यू। बीडच्या आष्टी तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। शिरूरच्या सणसवाडीत 3 बिबट्यांचा कळप, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावावेत, नागरिकांची मागणी। नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील बिबट्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, बिबट्याचा त्या परिसरात वावर असल्याचा एक सीसीटीव्ही समोर। STR-T4 वाघिणीला यशस्वीरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले, ताडोबातून सह्याद्रीत गेलेली वाघीण यशस्वीरित्या नैसर्गिक जंगलात मुक्त। नवी मुंबईच्या खारघर टेकडीवर बिबट्याचा मुक्त वावर, चाफेवाडी पाडाजवळ पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची घटना, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। परभणीत भोगाव ते इटोली मार्गावर बिबट्याचा मुक्त संचार, कमलजाई देवी मंदिर परिसरात अनावश्यक फिरू नये, दुचाकीने प्रवास टाळावा, वनविभागाचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।